रामकृष्ण हरी मित्रांनो, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये सुरुवात झालेला आहे पालखी सोहळ्याला. मित्रांनो, आता आहोत आपण आकुर्डीमध्ये म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्ये. तर मित्रांनो, आज पालखी सोहळ्यामध्ये जे काय घडणार आहे त्याबद्दल तुम्हाला मी थोडीशी माहिती देणार आहे आणि त्यानुसारच आपण ब्लॉगिंग करूयात, खूप सारी मजा करूयात. तर सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आपल्यापासून पालखी अजून खूप दूर आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप मोठा पाऊस पडतोय, सर्व होतंय, परंतु पालखी प्रस्थान झालेलं आहे आणि पालखी कधी थांबत नसते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, भाविक येतात, ते पूर्ण लाख भाविक आहेत. पाऊस जरी आला तरी वारीला काही फरक पडत नाही आणि कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी व्यत्यय येत नाही. मित्रांनो, मोठमोठ्या पावसामध्ये देखील वारकरी हे बिना कोणत्याही व्यत्ययाचे जात असतात. अत्यंत सुंदर वातावरण असतं. मित्रांनो, व्यवस्थापन काय असतं हे फक्त महाराष्ट्र पोलिसांना विचारा. आपलं महाराष्ट्र पोलीस एवढं बेस्ट आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी अत्यंत अशा सुविधा करण्यात आलेल्या आहे. कोणी मिसिंग झालं, कुठल्याही काही गोष्टी असतील, सर्व गोष्टी महाराष्ट्र पोलिसाच्या सहकार्यातनं इथे होते. आणि एक काय म्हणतात त्याला, नो ट्रॉफिक न काय, दिंडीला दिंडीसारखा मान भेटतो. अत्यंत सुंदर वातावरण आहे. तर चला मित्रांनो, आता या जनसमूहामध्ये आणि या वारीमध्ये आपण बोलून जाऊया. अत्यंत सुंदर वातावरण आहे. चला तर तुम्हाला दाखवतो वारी काय. मित्रांनो, लाखो लोकांना वाटतं की एवढ्या लोकांचं जेवण हे कसं होतं. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की समाजसेवा काय मला इथे दिसेल. खिचडी पण आहे आपली इकडे. मित्रांनो, अशा रीतीने लोक येतात, सेवा करतात आणि सेवेकरीचे मानकरी होतात. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे सर्व लोक भेटतील की जे की मदतीसाठी आलेले आहेत आणि आपल्या माऊलींच्या किंवा आपल्या माऊलींच्या लोकांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये हे सर्व स्थानिक लोक पाहतात व अशा रीतीने मदत. तर मित्रांनो, आता माऊलींची पालखी अजून आहे 1 किलोमीटर लांब, 1-2 किलोमीटर. तर मी तुम्हाला दाखवतो सर्व गोष्टी पुढे गेल्यावर. आणि नक्कीच खूप मजा तर येणार आहे, कारण पाऊस तर पडतो, अत्यंत चिंबा पाऊस पडतो. एवढ्या ह्याच्यामध्ये वारकरी आपले बंधू भगिनी चालले पंढरपूरच्या दिशेने. खूप छान, खूप या तुम्ही पण वारीमध्ये या, वारीमध्ये सेवा करा, सेवेकरीच्या मानकरी व्हा. अत्यंत सुंदर आहे. तर खूप साऱ्या लोकांना वाटतं की एवढ्या मोठ्या जनसंख्येमध्ये काय मेडिकल आपत्ती आली तर कोणत्या प्रकारचे नियोजन असते. तर आपण पाहू शकतो मित्रांनो, महाराष्ट्र शासनात याचे मेडिकली सर्व स्टॉल्स वगैरे उभारण्यात येतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे काहीही प्रॉब्लेम्स आले तर हे सर्व मदत करतात. तर मित्रांनो, आता जवळच पालखी येत आहे आणि त्यानुसार आपण पाहू शकता की गर्दी इथे वाढत चाललेली आहे. वारकऱ्यांचा आनंद आपल्याला दिसतोय, जाणं येणं. इतका मोठा जनसमूह तुम्ही कधीच पाहिला नसाल. तुकोबारायांची पालखी आहे मित्रांनो, पाहू शकता. उत्साह बघा तुम्ही, उत्साह सर्वांचा. तर मित्रांनो, तुकाराम महाराजांची पालखी आता क्षणात आपल्या अंतरावरती राहिलेली आहे. अत्यंत जवळीकनं तुम्ही पाहू देखील शकता. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तुम्ही
मला माऊलींची पालखीत दिसेल. भक्तांचा जल्लोष इथे पाहायला मिळतोय. अत्यंत सुंदर वातावरण आहे. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आपलं अत्यंत सुंदररित्या. थोडी गर्दी असते ते आपलं मानलं पाहिजे. माऊलींवरती प्रेम करणारे खूप सारे लोक आहेत. आता पंढरपूरच्या दिशेने माऊली प्रस्थान होतात आहे. आता त्यांचं मुक्काम आकुर्डीमध्ये असेल. भरपूर पाऊस पडतोय तरी पण देखील दिंडीचा उत्साह कमी होत नाहीये. या ठिकाणी परिसरामध्ये आलेल्या सर्व लाखो वारकऱ्यांचं वैष्णवांचं महानगरपालिकेच्या वतीने मनापासून धन्यवाद. जेव्हा रंगले झालेले जाती म्हणे किंवा पुणे तोची साधी ओळखावा देव देशेच जाणावा. पिंपरी चिंचवडकरांना दीन दलितांची सेवा करण्याची संधी आलेली आहे. मित्रांनो, वारीसोबत चाललेलो आहेत. सोबत काही वारकरी त्यांच्याशी बोलू आपण. त्यांचा अनुभव कसा असतो, काय असतो, सर्व गोष्टी. बाबा, कुठले तुम्ही? तांदूस. किती वर्ष झालं वारी करताय? 8 वर्ष झाली. 8वी वारी. 8वी वारी. कसं वाटतंय? माझ्या भारी वाटतंय का? पाऊस असला तरी चालू. पाऊस असला तरी चालू असते. अजून कोण काय? आम्हाला किती वर्ष झालं तुम्हाला? 22 वर्ष. 22 वर्ष. कसं वाटतंय आता? भेटलं का पांडुरंग तुम्हाला? धन्यवाद धन्यवाद बाबा. या ठिकाणी आपण उत्साह बघू शकता मित्रांनो. अक्षरशः लाखोंच्या याच्यामध्ये गर्दी आहे. अत्यंत असं भक्तिमय वातावरण आपल्याला भेटतं बघायला. खूप तुम्ही देखील वारीला भेट द्यावा, सेवा करा, सेवेकरी व्हा, एवढंच म्हणाल. म्हणा. पण यावेळेस मी चालत आल्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय. आणि असं मला वाटतं की मला खूप उशीर झाला वारीला यायला. चालतच यावं दरवर्षी, अशी माझी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करते. जय हरी माऊली. जय हरी. या ठिकाणी काही भक्तांचे प्रसंग किंवा त्यांचे अनुभव आपल्याला पाहायला भेटतात. आणखीन खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्याला आत्मसात होतील पुढे जाऊन. अजून आपण पाहू शकता की इथून तुम्ही जर बघितलं तरी तुम्हाला कळेल मित्रांनो की आत्ता ही जी लाईन आहे ती 1 किलोमीटर पुढे, म्हणजे माऊलींची पालखी 1 किलोमीटर पुढे, त्याच्या पुढं 1-2 किलोमीटर गर्दी आहे. त्याच्या मागे
लिटरली एक 4-5 किलोमीटर गर्दी असते. लाखो लोक इथे येतात. मॅनेजमेंट एवढं प्रॉपर असते, सर्व गोष्टी एवढ्या भारी असतात. सेवेकरी सेवा करतात, येतात. अत्यंत सुंदर वातावरण आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. कोण कोणाचं माझा असला भेदभाव न करता सर्वजण सेवा करत असतात. मानलं पाहिजे मित्रांनो, एवढ्या वर्षापासून चाललेली ही परंपरा आपली. उत्साह एवढा पाहायला भेटतो वारकऱ्यांमध्ये की आपण देखील पाहू शकता या ठिकाणी.